आपलं पुन्हा एकदा माझाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये स्वागत आहे। 339चं टार्गेट आता आपल्या समोर आहे। पुढच्या काही क्षणांमध्ये काही मिनिटांमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्मा ही टीम आपली ओपनिंग पेअर किंवा मैदानात उतरणार आहे। पण त्याच्या आधी पाकिस्तानने नेमकं काय केलंय तर पाकिस्तानने केले 4 विकेटवर 338, त्यामुळे 339चं एक मोठं टार्गेट। फायनलचा जर विचार केला तर एक निश्चित चॅलेंजिंग टोटल आहे, पण आपल्याकडे तिकडी सक्षम बॅटिंग आपल्याला बघायला मिळते, कारण पूर्ण सिरीज मध्ये आपल्या बॅट्समननी चांगली बॅटिंग केली आहे। आता पुन्हा एकदा एक मोठं स्टार्ट, एक 100चा किंबहुना स्टार्ट देण्याची अपेक्षा रोहित आणि शिखर धवन यांच्याकडनं करण्यात येते, कारण 339चा पल्ला आपल्याला गाठायचा आहे। भारतीय फलंदाज ज्यांच्याकडे खूप आपल्याला म्हणतोय मगासपासून की डेप्थ आहे भारतीय बॅटिंग मध्ये, तर त्या भारतीय फलंदाजीचा आता खऱ्या अर्थाने कस लागणार आहे। या पहिल्या इनिंगचे क्षणचित्र काय होती, काय नेमकी प्रमुख मुद्दे होते आपण बघूया। भुवनेश्वर कुमार आणि बुमराला नवीन चेंडूवर अपयश आलं, पण शेवटच्या 5 ओव्हरमध्ये त्यांनी स्कोर कंट्रोल केलेला आहे। अश्विनचा ऑफ स्पिन अस्त्र पूर्ण निकामी ठरलेलं आहे। 10 ओव्हर 70 रन, एकही विकेट नाही। पाकिस्तानी फलंदाजांनी क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकला, सिंगल्स खूप चांगल्या काढल्या, त्याच्यामुळे आपल्या फिल्डर्सवर दबाव आला। विराट कोहली थोड्याशा चुका झाल्या नेतृत्वात असं देखील एक्सपर्ट्सचं देखील म्हणणं आहे, कारण केदार जाधवला खूप लेट आणलं त्यांनी। जीवदान मिळाल्यानंतर फखर जमानने तडाखेबंद शतक ठोकलं। आपल्याला माहिती आहे की नो बॉलवर आउट झालेला होता, 3 वर होता तेव्हा, आणि त्याच्यानंतर 114 एक मोठी इनिंग, आणि ज्या इनिंगने खरं म्हणजे पूर्ण माहोल जो आहे पाकिस्तानच्यासाठी बदलून टाकला। मात्र आता ते सगळं विसरायचं आपल्याला, आणि आता एक फ्रेश कोऱ्या पाटीने आपल्याला पुढे जायचं 339 साठी। 300 चेंडू मला वाटतं हा महत्त्वाचा आहे की 300 चेंडू आपल्याकडे आहेत। ह्या 300 चेंडूचा आपण कसा उपयोग करणार, आणि तसंच असं करावं लागणार आहे आपल्याला की सुरुवातीला आपल्याला जरी 10 ओव्हरमध्ये आपल्याला 45 धावा झाल्या आणि आपले बळी गेले नाहीत, एक विकेट जरी गेली तरी मला वाटतं आपण गेममध्ये चांगल्यापणे राहू। आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं युवराज आणि धोनी ह्या दोघांचाही मोठा रोल राहणार आहे, कारण आपण जर पाहिलं की जशी पाकिस्तानची बॉलिंग आहे, आपल्याला ही बॅटिंगची स्ट्रॅटेजी वेगळी करावी लागेल। आपण सगळ्यात धावा शेवटच्या 10 ओव्हरवर डिपेंड नाही राहू शकत। आपल्याला 30 ते 40 मधल्या ओव्हर टार्गेट करावे लागतील, जिथे त्यांचे स्पिनर्स टाकतील, आणि तिथे मला वाटतं एक कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन कोणाला तरी चान्स घेऊन खेळावं लागेल। कारण जर आपण बॅटिंग जास्त पुश केलं शेवटच्या 10 ओव्हरपर्यंत, तर आजही आपण बघा, आपण एवढं त्यांची चांगली मोमेंटम असताना पण शेवटच्या 5 ओव्हरमध्ये आपण चांगली गोलंदाज, आणि त्यांच्याकडे तसे हसन अली सारखे गोलंदाज आहेत, आमिर सारखे गोलंदाज, जे शेवटच्या 5 ओव्हरमध्ये आपल्याला एवढ्या धावा देणार नाही। तर आपल्याला बॅटिंगची स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला सिंपल क्रिकेट खेळावं लागेल। 30 ओव्हरपर्यंत आपण सिंपल क्रिकेट जर खेळलो आणि त्यानंतर जर आपलं मोमेंटम घेतला, तर मला वाटतं आपल्याला नक्कीच आपण हे स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे। आपल्याकडे नक्कीच 8 बॅट्समन आहे, गुणवंत आहे, पण आपल्याला आजचा रिझल्ट प्रोड्यूस करावा लागणार आहे। खरं स्ट्रॅटेजिकली खूप आपल्याला शांत डोक्याने करावं लागेल सगळं प्लॅनिंग। याचं कारण जसं आपण म्हणतोय की 339चं टार्गेट। बॅटिंग ऑर्डरमध्ये काही चेंजेस तुम्ही एक्सपेक्ट करताय का? आपण सध्या तरी आहे त्या बॅटिंग ऑर्डरने जाऊ? नाही, सध्या मी कुठली अपेक्षा आता ह्याच्यात करत नाहीये। जसं प्रवीण म्हणाल तसं मी एवढं सांगेन की आपल्याला जर चान्सेस घ्यायचे असतील, रिस्क थोडासा फॅक्टर तर घ्यायलाच पडणार। 340 रनचा आपण पाठलाग करतोय, तर आपल्या हातात विकेट्स लागतील। जसं यांनी सांगितलं, 30व्या ओव्हर्स पण आपल्या हातात विकेट्स लागतील। आपल्याला थोडंफार सेफ खेळून करायला आहे, आणि मग 30 ते 40 ह्याच्यामध्ये जो अटॅक, आणि मग पुढे अटॅक, तो कधी शक्य आहे की जर आपला आणि जो एक बॅट्समन सेट होईल त्यांनी शेवट पण राहण्याचा प्रयत्न जरी निदान करायला, निदान 40-45 ओव्हर पण राहायचा प्रयत्न करायला पाहिजे। कारण आपल्याला कुठेही स्ट्राईक रेट कमी करून चालणार नाही, कारण तो 6.5च्या पुढे, मला वाटतं 7च्या जवळपास गेलेला आहे। तर त्यामुळे तो पण त्याच्यावर एक डोळा ठेवायला, त्याच्यावर एक नजर ठेवायला लागेल आपल्याला। प्रत्येक वेळेला अत्यंत स्ट्रॅटेजिकली बॅटिंग करायला लागेल, पण त्याचबरोबर पॉझिटिव्ह अप्रोच, मनात असा कुठेही विचार येता कामा नये की आपण करू शकतो, अशा रीतीने ती आपल्याला हे खेळायला लागेल। तुला एकच पटकन उदाहरण देतो की एक टाय टेस्ट, अत्यंत फेमस टाय टेस्ट होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध। तर त्यावेळेला अशाच ऑस्ट्रेलियाला काहीतरी 235-36 रन्स करायचे होते, आणि त्याच्या 70ला 5 होते, 5, आणि शेवटची जोडी डेव्हिडसन बरोबर त्यांचा कॅप्टन आला, आणि डेव्हिडसननी विचारलं की काय करू, मॅच ड्रॉ करायची का जिंकायची? थोडं नाही, ड्रॉ बी नाही, आपण जिंकायची। ही जी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये ती मॅच ते टाय करू शकले। तशी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याकडे इथे ड्रॉ करताच येत नाही, आणि जसं एक पॉझिटिव्ह अप्रोचची गरज आहे, कारण 339चं टार्गेट निश्चित चॅलेंजिंग आहे, पण आपल्या बॅटिंगमध्ये तेवढी ताकद आहे आणि आपण निश्चित करू शकू, हा ठाम विश्वास आहे सगळ्या फॅन्सना। पण अपेक्षा करूया की आपले ओपनर्स देखील तितकेच किंवा त्याच्यापेक्षा कॉन्फिडंट असतील। काही क्षणात मॅच सुरू होते, मात्र नाशिकमध्ये जाणार आहोत तिकडचं वातावरण बघायला। प्रांजल आपल्या सोबत असणार आहे। प्रांजल, नाशिकमध्ये काय वातावरण?
अश्विन, नाशिकमध्ये दुपारपासूनच जल्लोषाचं वातावरण आहे. इंडिया पाकिस्तान मॅच म्हटलं म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक हॉटेलमध्ये जे आहेत ते टीव्हीवर प्रत्येक हॉटेलमध्ये स्क्रीन ह्या लावलेल्या आहेत. मित्र मैत्रीण असतील, त्यांचे ग्रुप्स असतील, अशा सर्व त्यांनी ते मॅच बघायला आलेले आहेत. फॅमिली असतील ते देखील इथे उपस्थित आहेत आणि या मॅचचा ते आनंद लुटत आहेत. आपण त्यांनाच आता विचारणार आहोत की कशा प्रकारे मॅच ते बघणार आहेत. हे जे 339 जे टार्गेट आहे, 339चं टार्गेट, हे इंडिया पार करू शकेल का? आपण त्यांना विचारूयात काय वाटतंय, हे लक्ष्य इंडिया गाठू शकेल का? काय लक्ष्य अवघड असलं तरी नक्कीच गाठेल इंडिया, कारण गेल्या मॅच मध्ये पण इंडियाने 320 केले होते, त्यावेळेस श्रीलंकेने सहजासहजी मारलं होतं. तर आजही चांगले खेळतील आणि त्यांच्या पोटेन्शियल प्रमाणे खेळले तर निश्चितच आपण जिंकूयात आज. तर निश्चितच हे गाठू शकेल असा विश्वास त्यांना आहे. तुम्ही मला सांगाल की मागील काही मॅच पासून इंडियाचा लाईनअप बघता, बॅटिंग लाईनअप, हे गाठू शकेल? नक्कीच, कारण आपले जे आता प्लेयर्स आहेत त्यांचा फॉर्म ट्रिमेंडस आहे. तर त्याच्यात रोहित आणि शिखर धवन जर चालले तर सहज हे लिलाय पार करतील. रोहित आणि शिखर धवन चालेल म्हणजे जर इंडियाची ओपनिंग जी आहे ती जर चांगली झाली तर निश्चितच इंडिया हा सामना जिंकू शकेल असं म्हणतायत. तुम्ही सांगाल की तुम्ही आता आलेले आहात, मित्रांसोबत ग्रुपने आलेले आहात, कसा एन्जॉय? आम्ही हॉटेल करिलीव्ज मध्ये बसून मॅच बघतोय. आम्ही सगळ्या ओव्हर बघितल्या आहे. त्यांनी जरी चांगली बॅटिंग केली असेल तरी इंडिया काही झालं तरी ही मॅच जिंकणारच आहे. आपल्या मागच्या 2 मॅचेसचा जो परफॉर्मन्स बघितला तर 1 किंवा 2 विकेटमध्येच आपण पूर्ण मॅच मारलेली आहे आणि सगळेच बॅट्समन फॉर्ममध्ये आहे. आज आपल्या 2 बॅट्समन रोहित शर्मा आणि विराट कोहली सेंचुरी मारणारच आणि आपली ओपनिंग स्टँड पण खूप चांगला होणार आहे. त्यामुळे याच्यात वरी करायचं काहीच कारण नाहीये. आपण मॅचचाच आनंद घ्या की आपली बॅटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला कशी एन्जॉय करता येईल. ओके, तर अशा प्रकारे एन्जॉय करतायत. भारत ही मॅच मारणार असं म्हणतायत. काही महिला मंडळी इथे आहेत, त्यांना आपण विचारूयात. मॅडम काय सांगाल, काय वाटतंय? आम्ही हॉटेल करिलीव्ज मध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी, त्याबरोबरच तिथल्या जेवणाचाही आस्वाद घेण्यासाठी आलो आहोत आणि काही झालं तरी इंडिया जिंकणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे बॉलिंग कशी झाली असली तरी बॅटिंग ही चांगली होणारच आहे, याच्याबद्दल आम्ही पूर्ण गॅरंटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि इंडिया जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ही जिंकणारच असं हे सांगतायत. त्यामुळे नक्कीच एक रोमांचक सामना हा होणार आहे, याबाबत कुठलीही शंका नाही असं म्हटलं जात आहे. काही फॅमिली आहेत, त्यांना आपण विचारत. काय सांगाल, फॅमिली में आलेला आहे? हो, आम्ही मॅच बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आलोय, कारण की इंडिया जिंकणार ही 100% गॅरंटी आहे आणि आम्ही सेलिब्रेशनसाठी तयार आहोत. त्यामुळे सगळे आपले भारतीय फिल्डर जे आहेत ते पॉझिटिव्ह घेऊनच आलेले आहेत, त्यामुळे कुठली शंका नाही, आपण निश्चित जीत आपलीच आहे. तर आपण निश्चितपणे जीत ही आपलीच आहे. पण आता सामना कसा होत आहे, इंडियाची बॅटिंग कशी होणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अश्विन, खरं त्या बॅटिंगवरच आता सगळ्यांच्या नजरा आहेत. याचं कारण त्याच बॅटिंगने आपल्याला या सिरीजमध्ये अगदी सामने आरामात जिंकून दिलेले होते. पण आता फायनल आहे, 339चं टार्गेट आहे, समोर पाकिस्तान आहे. अशा प्रकारे विकेट गेलेल्या होत्या. एक छोटीशी आकडेवारी आपण फक्त सांगूया आणि या दोन्ही एक्सपर्टकडनं मत घेऊया. पहिल्या 10 ओव्हरमध्ये 56 रन्स, 11 ते 40 मध्ये 191 रन्स आणि 41 ते 50 पुन्हा 91 रन्स. तुम्ही जसं मगाशी म्हणालेलं तर स्ट्रॅटेजिकली 10-10 ओव्हरचंच सेक्शन करून पुढे जावं लागणार आहे. 339 एकदम बघण्यापेक्षा नक्कीच आपल्याला ब्लॉक करावे लागतील. आपण हेच उदाहरण आहे आपल्याकडे की त्यांच्याही सुरुवात अशी मोठी नव्हती, पण तसं सावध पवित्रा घेऊन त्यांनी सुरुवात केली. विकेट्स हातात आपण बघितलं तर शेवटी आपण त्यांचे 4च विकेट काढल्या, त्याच्यात एक रनआउट होती. तर एक आपल्याला तोच महत्त्वाचा राहणार आहे की संजगिरी तेच म्हणतात की विकेट्स हातात ठेवणं इंग्लंडमध्ये खेळताना नेहमी तो महत्त्वाचा मंत्र असणार आहे. पण ह्याकरता आपल्याला थोडं मध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क करायला लागणार आहे, कारण कुठेही आपल्याला जो आपल्याला रन रेट आहे तिकडे त्याच्याकडे लक्ष 8च्या पुढे जायला द्यायचा नाहीये, कारण इकडे 7 पर्यंत तुम्ही कधी चेस करू शकता. पण एक पार्टनरशिप, त्याच्यानंतर बॅक टू बॅक पार्टनरशिप, हाच मला वाटतं मंत्र राहील. खरं. एक फायनल कमेंट संजगिरी सरांकडनं घेऊया. शिखर धवन, रोहित शर्मा पुन्हा एकदा आपली सुपरहिट जोडी मैदानात उतरलेली आहे. यावेळी रोल वाटून घेतले असतील दोघांनी, कोण उभं राहणार कोण खेळणार का, असं काय नाही, दोन्हीकडनं हिटिंग होईल. इथे आज प्रत्येकाला रोल आहे. 340 रन्स म्हणजे प्रत्येकाला रोल आहे. म्हणजे तो रोल फक्त तो युवराजला पण येऊ शकतो, तो धोनीलाही येऊ शकतो, तो पंड्यालाही येऊ शकतो आणि बोलर्सला पण येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाला रोल येणार आहे. फक्त विकेट्स कमीत कमी पडले पाहिजे, एक डोळा स्ट्राईक रेटवर पाहिजे जो अपेक्षित असणार आहे. आणि जर आपण व्यवस्थित प्लॅन केलं तर ह्या विकेटवर आपण खेळू शकतो आणि हे आपण पण एक विकेट पडलेली आपली. आत्ताची बातमी येते ती म्हणजे एक विकेट आपली गेलेली आहे. रोहित शर्मा आऊट झालाय आणि कुठेतरी भारतीय क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. कुठेतरी एक अपयशी सुरुवात ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा करत होतो की एक मोठी खेळी खरं म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्याकडनं होईल, पण रोहित शर्मा
आउट होऊन मैदानात परतताना आपल्याला दिसतोय. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे, कारण मोहम्मद आमिरने पहिल्याच ओव्हरमध्ये एक ब्रेक थ्रू दिलाय. त्यामुळे आता थोडंसं कुठेतरी प्रेशर आलं असेल. आपण आपल्या म्युझिक टीमला सांगूया की पहिली विकेट गेलेली आहे, त्यामुळे थोडं चिअरअप करायला लागेल आता. तर आपण केयूर आणि त्याच्या टीमला सांगूया की केयूर, कम ऑन. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगाओ, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है